महाराष्ट्रातील सर्व माझ्या मित्रांचं, मैत्रिणींचं, भावांचं आणि बहिणींचं CST लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. तर आजचं आपलं सेशन एका भरतीच्या संदर्भामध्ये मॉईल लिमिटेडची भरती आहे, ज्यामध्ये 3 ट्रेडच्या विद्यार्थ्यांना संधी मिळाली आहे, म्हणजेच इलेक्ट्रिशियन, फिटर आणि वेल्डर. तर नेमकं याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे, काय काय महत्त्वाच्या सर्व गोष्टी आहेत, त्या सर्व मी डिटेलमध्ये सांगतो. पण त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, जर चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. त्याचं कारण असं की असा कोणताही अपडेट असला तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला हवं, मिस व्हायला नको. ठीक आहे. तर बघा, भरती कोणती आहे, मॉईल लिमिटेड भरती आहे, म्हणजे मॉईल कंपनी आहे आणि ते कंपनी म्हणजे प्रायव्हेट नाही आहे, ती गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र एंटरप्राइज म्हणजे महारत्न म्हणतो आपण, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या त्यामधलीच ही कंपनी आहे. ठीक आहे. तर शैक्षणिक पात्रता ITI आहे. मग पुन्हा तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगून देतो की मी जरी ITI लिहिलं असलं तरी याच्यामध्ये पॉलिटेक्निकची पण पोस्ट आहे आणि याच्यामध्ये डिग्रीची पण पोस्ट आहे. पण याच्या व्यतिरिक्त फक्त मी काय केलं, ते पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगला सोडून दिलं, फक्त ITI वाल्यांसाठी काय ते सांगितलं. मग बाकीचं तुम्हाला डिटेल, कारण माहिती आहे तुम्हाला लिंक लागणार फॉर्म भरायची, डिटेल ॲडव्हर्टाईज लागणार. सर्व आपण आपलं जे चॅनल आहे CST लॉन्चपॅडचं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनल, दोन्ही चॅनलवरती सर्व काही टाकून ठेवलेलं आहे. म्हणून तुम्हाला टेलिग्रामवरती पण राहणं जोडून खूप गरजेचं आहे, कारण की अपडेट राहिला सर्व फाईल वगैरे मी तिथेच तुम्हाला प्रोव्हाइड करून देतो, म्हणजे अप्लायची पण लिंक तुम्हाला तिथेच मिळेल. ठीक आहे. तर इलेक्ट्रिशियन, फिटर आणि वेल्डर या तीनही ट्रेडसाठी एकदम सुवर्ण संधी आहे. आता तुमचा याच्यापैकी जर कोणता ट्रेड नसेल, म्हणजे तुम्ही याच्यातले नसेल, तर जे तुमचे मित्र असणार त्या मित्रांना काय करा, शेअर करून द्या. जे कोणते तुमचे ग्रुप असणार तिथपर्यंत ही माहिती पोहोचू द्या, म्हणजे जेणेकरून स्वतःच्या नाही पण कोणाच्या तरी ते कामी यायला हवं. ठीक आहे. आता काय काय याच्यामध्ये डिटेल तर ते तुम्हाला सांगतो. बघा, ही ॲडव्हर्टाईज आहे, कुठची आहे, मॉईल लिमिटेडची आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ठीक आहे. महाराष्ट्र नाही, इंडिया, बरोबर, म्हणजे सेंट्रलची जॉब आणि एकदम बेस्ट जॉब आहे. तुम्ही जर बाकी सेंट्रलच्या जॉबशी कम्पेअर कराल ना, खूप मस्त, पेमेंटमध्ये पण बेस्ट आहे. आता पेमेंटच बेस्ट पाहिजे ना, बाकीचा काही विषय नाही आहे. अलाउन्सेस पण खूप सारे आहे आणि ही कॉन्ट्रॅक्ट बेस नाही आहे किंवा काही लिमिटेड नाही आहे, ही परमनंट जॉब आहे. कशी आहे, परमनंट म्हणजे लागल्या पगार चालू. तर हे कुठचं आहे, हे जे भवन आहे हे काटोल रोड नागपूरला आहे. ठीक आहे. म्हणजे एक भवन आहे, एक MP मध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये पण आहे. ठीक आहे. तर काटोल रोड नागपूरची हे ॲडव्हर्टाईज आहे. तर बघा, इथं दिलेलं आहे की डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे, म्हणजे सरळ भरती, सरळ सेवा भरती असं आपण म्हणतो, सरळ डायरेक्ट. कोणत्या ट्रेडसाठी बघा, इलेक्ट्रिशियनसाठी पण आहे, फिटरसाठी पण आहे, वेल्डरसाठी पण. आणि मी तुम्हाला सांगितलं पुन्हा मायनिंग फोरमन आहे, डिप्लोमा पाहिजे, पुन्हा याच्यामध्ये ब्लास्टर आहे. तर अशा 2-3 पोस्ट आहेत. इंजिनिअरिंग डिप्लोमा असे ते पण लागते, पण मी आता ITI वरती फोकस केलेला आहे, मी ITIचं सांगत आहे. ठीक आहे. आता ॲडव्हर्टाईज नंबर इथं STAT 09/2025 आहे, त्याची काही तुम्हाला गरज पडणार नाही, मग लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. बघा, याच्यामध्ये इम्पॉर्टंट तारखा, महत्त्वाच्या तारखा कोणत्या आहे, नेमका फॉर्म कधी भरायचा आणि कधी, कारण सर्वात महत्त्वाचा हाच विषय आहे. काय विषय आहे की ओपनिंग डेट आहे 17 ऑक्टोबर. कधी आहे, 17 ऑक्टोबर. तर 17 ऑक्टोबरला तुमचा फॉर्म सुरू झालेला आहे, रात्री बरोबर 12 वाजेपासून. ठीक आहे. त्याच्यानंतर लास्ट डेट आहे, म्हणजे बघा, सुरुवातीची तर विषय नाही पण लास्ट डेट खूप महत्त्वाची असते, ती आहे 6 नोव्हेंबर. म्हणून सुरुवातीलाच मी पहिले डेट सांगून दिली, म्हणजे महत्त्वाची तारीख 6 नोव्हेंबर लास्ट आहे आणि तेही रात्री 11 वाजून 59 मिनिटापर्यंत. ठीक आहे. पण माझं म्हणणं कसं आहे, होते तिथपर्यंत जेव्हा केव्हा फॉर्म भरायचा राहिला, मी याच्यापूर्वी पण सांगितलं, पुन्हा तुम्हाला सांगतो की प्रयत्न करायचा या दोघांच्या मधामध्ये जे तारीख येईल त्याच्यात, म्हणजे आता जवळपास पकडलं तर हे 13 दिवस, 13 एकूण म्हणजे जवळपास 20 दिवस आहे. तर 10 दिवस म्हणजे जवळपास नाही काही, तर 27, 28, 29 म्हणजे एवढ्यामध्ये बरोबर फॉर्म भरून टाकायचं, म्हणजे जेणेकरून काय होते, काही अपडेट व्हायचा असला वेबसाईटमध्ये तो येऊन जाते आणि मग ते फीचं वगैरे कधी लपडे येऊन जाते, कटतच नाही, प्रोसेसमध्ये राहते. त्याच्यासाठी होते तिथपर्यंत हाच नाही, कोणताही फॉर्म असो बरोबर मध्यंतरी भरण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. आता कुठं भरायचा, ही वेबसाईट आहे. ठीक आहे. www.moil.nic.in. पण तुम्हाला शोधायचं काम नाही, कारण तिथं गेलेत पुन्हा तुम्हाला लिंक शोधावं लागेल. सर्व आपण टेलिग्राम चॅनलवरती टाकून ठेवलेला आहे. आणि हा जो फॉर्म आहे ते फॉर्म म्हणा किंवा परीक्षा म्हणा, ती IBPS घेणार आहे. कोण घेणार आहे, IBPS घेणार आहे. तर ते तुमच्या लक्षात येऊनच जाईल. आता जे IBPS म्हटलं, बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती आहे IBPSशी आपला बऱ्यापैकी संबंध आहे. ठीक आहे. आता बघा, नेमकं सिलेक्शन कसं होईल, तुमची टेस्ट होणार आहे, एकच टेस्ट होणार आहे, एका टेस्टमध्ये तुमचं सिलेक्शन विषय संपला. ठीक आहे. आता टेस्ट सेंटर कोणते असणार आहे, म्हणजे नेमकी परीक्षा द्यायला कुठं, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचण काय वाजते की परीक्षा द्यायला बाहेरच्या राज्यात म्हटलं की थोडंसं कुठेतरी मनामध्ये संकोच राहतो. तर तो संकोच इथे तुमचा निघून जाईल. कसा काय, तर बघा, इथं सिटी दिलेला आहे बऱ्याचशा. आपल्या महाराष्ट्र बघा, मुंबई आहे, नवी मुंबई आहे,
ठाणे आहे, नागपूर आहे, ठीक आहे. मग बाकीचे पण आहे, चेन्नई, हैदराबाद, भोपाळ वगैरे बाकीच्या पण आहे, पण या आपल्या जवळच्या आहे, म्हणजे आपण इथपर्यंत सहज जाऊ शकतो. म्हणजे मराठी बोलणार सर्व समजायला येते आपल्याला, ठीक आहे. आणि तुम्ही जेव्हा फॉर्म भरणार तेव्हा तुम्हाला ऑप्शन दिले जाईल 2 टेस्ट सिटीचे, म्हणजे तुम्हाला जवळ पडते किंवा जे कन्व्हिनियंट आहे, जे सोपं आहे तुमच्यासाठी, ते 2 सिलेक्ट करायचे. मग तुम्हाला जिथे वाटते तिथे ते त्यांनी देऊन देतील त्यांच्या हिशोबाने, ठीक आहे. म्हणजे सर्व काही त्यांची मालकी असते, एवढं लक्षात ठेवायचं. 2 सेंटर निवडायचे, त्याच्यापैकी तुम्हाला एक एक्झाम सेंटर मिळून जाईल. आता तुम्हाला 2 3 4 तर दिसलेच आहे ऑप्शनमध्ये. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं की तुमचं सिलेक्शन कसं होणार आहे, तुमची होणार आहे कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन टेस्ट, म्हणजेच त्याला CBT परीक्षा म्हणतो. ऑनलाईन परीक्षा होणार आहे आणि IBPSने घेतली की तिथे एका प्रश्नाला 5 ऑप्शन असतात, एवढं लक्षात ठेवा. अजून मी सांगितलं पण की IBPS तुमची परीक्षा घेणार आहे. आता परीक्षा कशी होणार आहे तर बघा, किती टायमिंग दिलं आहे, 90 मिनिटं, म्हणजे 1.5 तासाचा तुम्हाला वेळ दिलेला आहे. त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असणार, किती असणार, 100 असणार. किती असणार, 100 ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असणार. आता एक गोष्ट लक्षामध्ये ठेवा की जेव्हा केव्हा तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह म्हटलं की निगेटिव्ह मार्किंग राहू शकते किंवा निगेटिव्ह मार्किंग नाही राहू शकत, ते सर्व डिपेंड करते की नेमकं काय दिलेलं आहे. पण आता इथं तुम्ही जर बघाल निगेटिव्ह मार्किंगचा काही सध्या तरी काही दिलेलं नाही आहे, ठीक आहे. आता बघा 100 MCQ, आपण 100 MCQ नेमके कोणते कोणते येणार आहे तर बघा, त्याच्यामध्ये जनरल नॉलेजचे 10 मार्क, ठीक आहे. 10 मार्क म्हणजेच 10 क्वेश्चन. बघा आता 100 इथं दिलेलं आहे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन, 100 MCQ नाही लिहिलं आहे बरं, 100 मार्क्स लिहिले आहे, म्हणजे प्रश्न पण काय असणार, 100 असणार, ठीक आहे. 10 मार्कासाठी 10 काय दिलेलं आहे तुम्हाला, जीकेचे प्रश्न. जीकेचे किती दिले आहेत ते दिलेले आहे 10 प्रश्न, बरोबर आहे. त्याच्यानंतर रिझनिंगचे दिलेले आहे 10 प्रश्न. रिझनिंगचे किती दिले आहे, रिझनिंगचे पण दिलेले आहे तुम्हाला 10 प्रश्न, ठीक आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर रिझनिंगचे झाले 10. आता त्याच्यानंतर सब्जेक्ट नॉलेज फॉर 80 मार्क्स, ठीक आहे. मग 80 मार्क्स, मग याचा अर्थ काय की याच्यामधले 80 जे प्रश्न आहेत ते कोणते असणार, तुमच्या टेक्निकलचे असणार. मग तुम्ही म्हणाल सर तुम्ही इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर सांगत कोणाचं आहे, तर हे सर्वांसाठी काय कॉमन आहे, सर्वांसाठी कॉमन आहे. काय हे स्कीम कॉमन आहे, पण त्याच्यामध्ये जीकेचा सिलेबस सर्वांसाठी सारखा, पुन्हा तुमच्या रिझनिंगचा सिलेबस सर्वांसाठी सारखा, परंतु तुमच्या टेक्निकलचा सिलेबस सर्वांचा वेगळा राहील. म्हणजे इलेक्ट्रिशियनसाठी इलेक्ट्रिशियनचा, फिटरसाठी फिटरचा आणि वेल्डरसाठी वेल्डरचा, तिघांसाठी पण वेगळा सिलेबस राहील त्याच्या डिसिप्लिनचा. आता जर तुम्ही टेक्निकलचा अभ्यास करायचा असणार किंवा तुम्ही इलेक्ट्रिशियन ट्रेडशी जोडलेले असाल किंवा इलेक्ट्रिशियन ट्रेडचे असाल, तर आपल्या ॲपवरती इलेक्ट्रिशियन आणि वायरमनच्या विद्यार्थ्यांसाठी एक मास्टर कोर्स आहे, जो की सर्व टेक्निकल स्पर्धा परीक्षेकरता एकदम उपयुक्त आहे. जर गरज असेल तर तुम्ही याचा आनंद घेऊ शकता किंवा याच्याबद्दल अधिक माहिती घेऊ शकता इन्स्टिट्यूटच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून. आणि खास महत्त्वाची गोष्ट की आता दिवाळी चाललेली आहे, तर दिवाळीचा ॲपवरती ऑफर चाललेला आहे. कधीपर्यंत, 18 पासून 23 ऑक्टोबरपर्यंत. तर आज आणि उद्या म्हणजे 18 आणि 19 तारखेला 25% ऑफ आहे. तो कमी होत जाईल 23 ऑक्टोबरपर्यंत. जर लाभ घ्यायचा असेल तर ॲपमध्ये जाऊन लाभ घेऊ शकता किंवा अधिक माहिती पण तुम्ही इन्स्टिट्यूटच्या नंबरवरनं घेऊ शकता. आता बॅक टू आपला विषय, म्हणजे आपल्या विषयाकडे. विषय कुठपर्यंत झाला की टेक्निकल टेस्ट झाली. त्याच्यानंतर आता ते मीडियम कोणतं असणार, हिंदी आणि इंग्लिश. आणि होते तिथपर्यंत ज्या सेंट्रलच्या परीक्षा असतात किंवा सेंट्रलच्या एक्झाम असतात ते हिंदी आणि इंग्लिशमध्ये असतात. पण मेन तुम्हाला त्याच्यातला जो कीवर्ड असतं ते फक्त समजलं पाहिजे, बाकीचं सर्व सोपं जातं, ठीक आहे. त्याच्यानंतर हाऊएव्हर बाकीचं वाचायची गरज नाही, ठीक आहे. मग आता पासिंगसाठी जे आहे क्वालिफाईंग मार्क किती आहे, म्हणजे पासिंग मार्क म्हणतो ना, ॲक्च्युली या पासिंग मार्कचा काही संबंधच नसतं, कारण तुम्हाला माझ्या पासिंग मार्क्स असे डोळे लावून घेता तुम्ही. जनरल आणि EWS साठी 50% आणि SC ST OBC साठी 40% आहे. तर हे काही म्हणजे 40 मार्क यांना, 50 मार्क यांना असं पाहिजे. तर हे याचा रोलच नाही, कारण आपल्याला मेरिट लिस्ट लागते. जागा काही लाखात नाही आहे, जागा हजारामध्ये पण नाही आहे, फक्त शेकड्यामध्ये जागा आहे, शेकड्यापेक्षा कमी आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं की इलेक्ट्रिशियनचे जे विद्यार्थी आहे त्यांच्या किती पोस्ट आहे, 15 पोस्ट आहे. इलेक्ट्रिशियनच्या कॅटेगरी वाईज तिथे दिलेलं आहे, तर मी वाचणार नाही. आता बघा लक्ष द्या, क्वालिफिकेशन काय दिलेलं. आता बघा तुम्हाला सांगितलं जॉब एकदम बेस्ट आहे आणि कॉम्पिटिशन इलेक्ट्रिशियनचं फार कमी. का बरं इलेक्ट्रिशियनचं कॉम्पिटिशन फार कमी ते आता तुम्हाला लक्षात येईल. कसं लक्षामध्ये घ्या, ठीक आहे. बघा SSC पास पाहिजे, सर्वजण पास आहे, ठीक आहे, काही शंका नाही त्याच्यामध्ये. ITI पाहिजे, सर्वजणांचा झाला आहे. त्याच्यामध्ये पण अट आहे की NTC पाहिजे, म्हणजेच तुमचा ITI कोणता पाहिजे, NCVTचा पाहिजे. कशाचा पाहिजे, NCVT दिल्लीचा पाहिजे. SCVT म्हणजे स्टेटचा चालणार नाही, ठीक आहे. जागा केंद्राच्या असल्यामुळे केंद्राचा चालणार. आता त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे 3 नंबरचा,
ठीक आहे, 3 नंबरचा पॉईंट आहे. आता बऱ्याच जणांचं लक्ष इकडे एक्सपिरियन्सकडे गेलं असणार आणि थोडीशी भीती वाटली असणार. आता थोडंसं 3 नंबरचा पॉईंट होल्डवर ठेवला आहे मी. आता बघा एक्सपिरियन्स जर तुम्ही बघाल तर एक्सपिरियन्सवरती 1 year एक्सपिरियन्स इन दिस ओन ट्रेड आफ्टर पासिंग द ITI, म्हणजे ITI झाल्यानंतर 1 वर्ष. बघा हे सर्व कोणाचं सांगत आहे मी, हे सांगत आहे फक्त इलेक्ट्रिशियनचं बरं, वेल्डर आणि फिटरचं अजून मी बोललो नाही आहे. ठीक आहे, 1 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे ITI झाल्यानंतरचा. एक्सपिरियन्स असेल तर विषय नाही, मग तुमचा आउटसोर्सचा असो, कुठचा असो, प्रायव्हेटचा असो, फक्त तुमच्या फील्डचा तुम्हाला, नाही तर तुम्ही इलेक्ट्रिशियन झाले तिकडे पेंटिंगचा एक्सपिरियन्स आहे म्हणाल, तो तुमच्या कामाचा नाही. ठीक आहे, पण आता एक कंडिशन, आता ज्यांना एक्सपिरियन्स नाही त्यांच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट की ITI पास कॅन्डिडेट अँड हॅव्हिंग नॅशनल. ठीक आहे, जर तुम्हाला तुमचा 1 वर्षाचा जर एक्सपिरियन्स नसेल तुमच्याकडे, तर तुमचं जे तुमचं अप्रेंटिसशिप आहे त्याला पण आम्ही काय करू, कन्सिडर करू ॲज ए एक्सपिरियन्स. म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगतो आणि आपण अप्रेंटिसशिपच्या ॲडव्हर्टाईज तुम्हाला देतच असतो. म्हणून तुम्हाला सांगितलं की चॅनलवरती जुळून राहणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण अप्रेंटिसशिप पण तेवढंच महत्त्वाचं आहे जेवढं तुम्ही ITI केलं त्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे असं म्हणू शकतो. म्हणून अप्रेंटिसशिप करून राहणं खूप गरजेचं आहे आपल्या ट्रेडमध्ये. तर तुमचं अप्रेंटिसशिप काय होणार, कन्सिडर केलं जाणार अनुभव म्हणून. म्हणजे ज्यांचा अप्रेंटिसशिप झाला आहे त्यांचा एक्सपिरियन्सचा मॅटरच नाही, मॅटर सॉल्व्ह झाला. ठीक आहे, म्हणून मी का बरं म्हटलं कॉम्पिटिशन कमी आहे. आता याच्यात बऱ्याच विद्यार्थ्यांची अप्रेंटिसशिप नाही आहे, ते पहिलेच काढले, फॉर्मसाठी इलिजिबलच नाही आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आता सर्वात महत्त्वाचं, आता इथं अर्धे जण कटतील कसे. इथं म्हटलं आहे होल्डिंग व्हॅलिड लायसन अंडर सब रेग्युलेशन ऑफ रेग्युलेशन 31 ऑफ सेंट्रल इलेक्ट्रिसिटी ऑथॉरिटी. ठीक आहे, सेंट्रल इलेक्ट्रिसिटी ऑथॉरिटी रेग्युलेशन 2023. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल सर हे काय, तर हे काही पडले नाही पडलं, ते पडणार पण नाही. मी सांगतो याची PDFच आहे, जे आपलं सेंट्रल इलेक्ट्रिसिटी ऑथॉरिटीचे जे नियम आहे त्याची सर्व PDF आहे, त्याची तुम्हाला गरज नाही आहे. त्याच्या सेक्शन नंबर रेग्युलेशन नंबर 31 मध्ये, म्हणजे सब रेग्युलेशन 31 नंबरमधल्या त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की जर तुम्ही 250 वोल्टच्या वरती जर तुम्ही काम करत असणार, तुम्हाला कोणाला लागली याची सेंट्रल इलेक्ट्रिसिटी ऑथॉरिटी सांगा, तेही मी टेलिग्रामला टाकून दिली वाटल्यास. ठीक आहे, तर 250 पेक्षा जर तुम्ही वरती काम करत असाल तर तुम्हाला लायसन घ्यावं लागतं. तर तुम्ही काय करायचं, ते स्टेटचं लायसन असं या रूलमध्ये लिहिलेलं आहे. स्टेट गव्हर्नमेंटनी प्रोव्हाइड केलेलं लायसन तुम्हाला पाहिजे आणि ते लायसन तुमच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर असतो, त्या डिपार्टमेंटला जायचं. PW मध्ये जनरली ऑफिस असतं. ठीक आहे, किंवा इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटचं वेगळं पण ऑफिस असतं, तिथे जाऊन तुम्हाला लायसन काढून ठेवून द्यायचं आहे. बऱ्याच जणांना बऱ्याच वेळेस कामी पडून विचार करा ना, ज्यांच्याकडे लायसन आहे आणि जे काढतील त्यांचा किती फायदा होणार याच्यामध्ये तुम्ही विचार करा की एकदम कमी काय झालं, कॉम्पिटिशन एकदम लोवरती चाललं आलं. ठीक आहे, तर लक्षात ठेवा याच्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, व्हॅलिड लायसन्स पाहिजे. काय पाहिजे, लायसन्स पाहिजे, आणि जे जनरली बऱ्याच विद्यार्थ्यांकडे असतं पण. ठीक आहे, चला मग तिसरा पण क्लिअर झाला. तर अशा पद्धतीने कॉम्पिटिशन काय झालं इथे कमी झालं. बाकीचं एजचं तर तुम्हाला माहिती आहे 30 वर्ष आहे. बाकी पुन्हा कॅटेगरीनुसार वाढलेलं आहे, ते तुम्हाला नंतर सांगतो. पे स्केल तुम्ही जर बघाल 23,400 आणि तुम्ही लक्षात घ्याल तर एवढा मोठा बेसिकचा पे तुम्हाला सेंट्रलमध्ये फार कमी ठिकाणी मिळणार. म्हणजे खूप जास्त अलाउन्सेस तर बाकीचे खूपच वेगळे. ठीक आहे, पेमेंट म्हणजे बऱ्यापैकी सर्वात जास्त आहे असं म्हणू शकतो, बऱ्यापैकी. ठीक आहे, त्याच्यानंतर फिटरची गोष्ट केली. ठीक आहे, त्यांचं काम आहे, काय काम आहे, मेकॅनिक कम ऑपरेटर. त्या पोस्टचं नाव आहे ग्रेड 3. फिटर इलिजिबल आहे, 35 पोस्ट आहे फिटरवाल्यांसाठी, एकदम बेस्ट. पुन्हा क्वालिफिकेशन काहीच नाही, 10वी पास पाहिजे, तुमचं ITI पाहिजे, NTC पाहिजे, काही शंका नाही याच्यामध्ये. एक्सपिरियन्स तुम्हाला पाहिजे, आणि जर तुमचं अप्रेंटिसशिप झालं असेल तर काही टेन्शन घ्यायचं काम नाही, तुमचं एक्सपिरियन्स इथे काउंट केलं जाईल. म्हणजे तुमचं अप्रेंटिसशिप काउंट केलं जाईल एक्सपिरियन्स म्हणून. मॅटर सॉल्व. 30 वर्ष तुमचा एज लिमिट आहे, आणि अप्पर तुमच्या कॅटेगरी हे ओपनसाठी आहे, आणि पे स्केल तुमचा तोच आहे, काही ते बदलला नाही याच्यामध्ये, कारण ग्रेड 3 आहे. पुन्हा मेकॅनिक कम ऑपरेटर आहे, तो कोणासाठी, वेल्डरसाठी. याच्या किती आहे, 4 पोस्ट आहे. वेल्डरसाठी पण खूप महत्त्वाची पोस्ट आहे. याच्यामध्ये बघाल SSC आहे, ITI. ठीक आहे, ITI तुमचा झालाच आहे, आणि नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट. आता तुम्ही जर वेल्डरचे नसेल, फिटरचे नसेल, तर तुमच्या फिटरच्या मित्राला टाकून द्या, किंवा तुमच्या ITIच्या ग्रुपवर पण नेऊन सोडून द्या. ठीक आहे, त्याच्यानंतर एक्सपिरियन्स, तोच एक्सपिरियन्स 1 वर्षाचा, आणि नसेल अप्रेंटिसशिप झाला असेल तरी त्याला कन्सिडर केलं जाईल. टेन्शन घ्यायचं काही काम नाही आहे. ठीक आहे, एज लिमिट तेच आहे, आणि पे स्केल पण तेच आहे, याच्यामध्ये काही वेगळं काही आहे नाही याच्यामध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर अप्लिकेशन फी किती असणार, तर अप्लिकेशन फी सर्वांसाठी 295 आहे, पण कोणाला सोडून SC ST आणि जर डिपार्टमेंटल कॅन्डिडेट असतील तर त्यांना फीला एक्झेम्प्टेड केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला फीमध्ये सूट दिलेली आहे जर तुम्ही SC आणि ST कॅटेगरीमध्ये येत असाल तर. म्हणजे फक्त हे कोणासाठी झाले 295, ते झाले अनरिझर्व्ह किंवा जनरल, EWS आणि OBC, तेही नॉन क्रिमिलेअरमध्ये मोडत असाल तर त्यांच्यासाठी काय झालं, क्रिमिलेअर आणि नॉन क्रिमिलेअर दोघांसाठी पण आहे. किती आहे, 295. किती आहे, 295. बाकीच्यासाठी फी
माप आहे, ठीक आहे. बाकीचे सांगायची काही गरज नाही, हँडिकॅपसाठी वगैरे सोडलेलं नाही आहे त्यांनी. त्याच्यानंतर अप्पर एज लिमिट जे तुम्हाला सांगितलं मी की 6 कधीपर्यंत, 6 नोव्हेंबर 2025 पर्यंत किती असलं पाहिजे, तर तुझं 30 वर्षात ऑलरेडी सांगितलेलं आहे. पण तुम्ही जर ओबीसी असाल तर 3 वर्ष तुम्ही वाढवाल, म्हणजे 33 होणार. जर तुम्ही SC ST असाल तर किती असणार, 35 असणार. आणि ओबीसी असेल तर किती येणार, 33 येणार. मग एक सर्व्हिसमॅनला पण 30 आहे. डिपार्टमेंटल कॅन्डिडेट असेल तर काही 59-50 वर्षाचे असेल तरी काही विषय नाही आहे, ठीक आहे. तर हे झालं एज लिमिटचं, इथपर्यंत पडलं. आता अप्लाय कसं करायचं, तुम्हाला वेबसाईटची लिंक मी ऑलरेडी दिलेली आहे तुम्हाला टेलिग्रामवरती. काहीच नाही, अप्लिकेशन भरायची, पेमेंट करायचा. पेमेंट केल्याशिवाय काहीच होत नाही आणि पेमेंट नॉन रिफंडेबल असतं हे तुम्हाला माहीत आहे. आणि डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करायचे, ज्याची गरज आहे ते सर्व अपलोड. म्हणजे तुमची तिथे बघा IBPS घेत असल्या कारण तुम्हाला थंब पण लागणार, तुम्हाला हँड रिटन डिक्लेरेशन पण लागणार, तुमची सिग्नेचर पण लागणार, तुमचा फोटो पण लागणार. कारण IBPSचा फॉर्म आहे ना, IBPS परीक्षा घेणार आहे त्याच्यामुळे. तर ज्यांना माहीत आहे त्यांच्यासाठी काही नवीन नाही गोष्ट. मग आता हे भरायचा बरोबर 17 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबरच्या मध्ये जाऊन भरा, म्हणजे तुम्हाला काही अडचणी येणार नाही. तर ठीक आहे. ही कशाची ॲडव्हर्टाईज होती, ही होती मॉईल लिमिटेडची भरती होती, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, आणि पात्रता होती ITI. पुन्हा बाकीचे पण आहे PDF मध्ये अदर. तुम्ही डिप्लोमा डिग्री झाली असेल तर अदर पण तुम्ही चेक करू शकता, ठीक आहे. तर इलेक्ट्रिशियन, फिटरच्या, वेल्डरच्या विद्यार्थ्यांपर्यंत काय करा, शेअर करा आणि आठवणीने व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचवून द्या. चॅनलला जर अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर आठवणीने चॅनलला पण काय करा, सबस्क्राईब करा, ठीक आहे. तिथे ब्रेक घेतो. धन्यवाद.